रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निषेध मोर्चा। केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत असलेल्या महागाई विरोधात समाजवादी पार्टीची निदर्शने। क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील लाल शिशु कक्षाची गृह राज्यमंत्र्यांनी केली पाहणी। अकोले येथील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी अंधश्रद्धेचा प्रकार असून हे बंद करा, ग्रामस्थांची मागणी। सूर्या फिटनेस अँड वेलनेसचा शुभारंभ सोहळा संपन्न। ठेवीदारांची आर्थिक फसवणूक कंपनीवर कारवाई करा, ठेवीदार संघर्ष समितीची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज निषेध मोर्चा काढला। या मोर्चात लोड गाडीवर दुचाकी ठेवून ती ढकलून नेत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी शहा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। या आंदोलनाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते। शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी दुचाकी वाहनाला लोड गाडीवर ठेवून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला। हा निषेध मोर्चा आग्रा रोड मार्गे फुलवाला चौकात आल्यानंतर मोर्चाचा समारोप करण्यात आला। या आंदोलनावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कार्यकर्ते त्यांच्या हातात केंद्र सरकारच्या निषेधाचे फलकही दाखवण्यात आले। महागाई विरुद्ध ढोंगी भाजपा सरकारचे कायदे काय, खाली डोकं वर पाय यांसह विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या। मोदी सरकारचा वन नेशन वन टॅक्स या मोठ्या व फाजील वल्गना करून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आलेल्या या मोदी व शाह यांच्या वामनी सरकारच्या विरोधात पेट्रोलच्या दरवाढी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो व टॅक्सेशन व एक्साईड व्हॅल्यूच्या संदर्भात पलीकडच्या राज्य असलेलं गुजरातला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे व त्यात लोकांच्या प्रामाणिक व पवित्र भावनेसोबत या मोदी आणि शाह या वामनी सरकारने त्यांच्या भावनेसोबत दुरा कुस्ती खेळण्याचे फाजील व खोटारडे धंदे बंद करावे हे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे जिल्हा यांच्यातर्फे आम्ही निषेध नोंदवतो। आज काय आंदोलन केलं? आजचं आंदोलन काय? आजचं आंदोलन पेट्रोलच्या व डिझेलच्या दरवाढी संदर्भात 80च्या पलीकडे 90च्या पलीकडे आता 100 पर्यंत जरी हा भाव गेला तरी आम्हाला याच्याबद्दल आता विशेष कौतुक वाटणार नाही अशी आजची परिस्थिती आहे। एकीकडे शेतकऱ्यांचं
शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यानंतर छोटे व्यापारी असतील, वाहतूकदार असतील यांच्याबद्दल या भाववाढीतून होणाऱ्या बऱ्याच आर्थिक अडचणी याबद्दल केंद्र सरकारने कुठेतरी लक्ष घालून त्यांनी त्वरित यावर निर्णय करावा व ही वाढलेली एक्झॅक्ट व्हॅल्यूच्या संदर्भात त्यांनी ही दरवाढ मागे घ्यावी ही आम्ही या माध्यमातून आपल्या शासनाला प्रशासनाला विनंती करतो। यावेळी योग शहर जिल्हाध्यक्ष कुणाल पवार यांच्यासह योग ग्रामीण जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, लोक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, योग प्रदेश सचिव सुमित पवार, उपजिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, निखिल वाघ, एजाज शेख, दानिश पिंजारी, स्वप्नील पाटील, ललित पाटील, कार्तिक मराठे, निखिल पाटील, राजदीपक काकडे, विनोद बच्छव, आनंद पाटील, सागर चौघुले, अनिकेत माइनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। धुळे शहरातील सुप्रसिद्ध सूर्या फिटनेस अँड वेलनेसचा शुभारंभ सोहळा दिनांक 7/1/2021 रोजी सायंकाळी संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन श्री मनोज पाटील, मुंबई मिस्टर इंडिया अवॉर्ड प्राप्त यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख म्हणून कुमारी योगेश्वरी मिस्त्री, धुळे योगा अँड जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियन श्री गोपाल पटवारी ॲडव्होकेट, श्री धनंजय काळे, मॉन्स्टर ब्रँडचे संचालक नाशिक यांच्या उपस्थितीत चाळीसगाव रोड धुळे येथे संपन्न झाला। श्री मनोज पाटील सूर्या फिटनेस अँड वेलनेसचे संचालक श्री स्वप्नील किशोर सुडके, सौरभ किशोर सुडके यांनी मुंबईसारख्या मोठ्या शहरात मिळणाऱ्या सुविधा धुळे शहरात उपलब्ध करून दिल्या आहेत। अत्याधुनिक व नामांकित कंपन्यांचे साहित्य आणलेली आहेत। तसेच या ठिकाणाहून मोठमोठे शरीरसौष्ठवपटू तयार होतील याची मला खात्री आहे। तसेच धुळेकरांनी भरभरून दिलेला प्रतिसाद पाहून भारावून गेल्याचे सांगितले। धुळेमध्ये सेकंड टाइम आलो जिम बुकिंगसाठी आणि धुळे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशातून खूप प्रेम आहे ऑलवेज आणि धुळेमध्ये परत त्यांनी संधी मिळाली जस्ट बिकॉज सूर्या फिटनेस क्लब स्वप्नील आणि पूर्ण टीम यांच्याकडून मला संधी मिळाली की मी परत त्यांना धुळेकरांना भेटू शकलो आणि धुळ्यामध्ये आल्यानंतर एक ऑलवेज एक एनर्जी असते मुलांमध्ये आणि आम्ही मुंबईमध्ये राहतो आणि धुळ्याच्या मुलांना खूप क्रेज आहे फिटनेसचा आणि ते बघतात फॉलो करतात। जे यंग जनरेशन आहे त्यांना ऑलवेज एक चांगलं मला वाटतं आतापासून सूर्या जिम क्लबच्या माध्यमाने त्यांना एक चांगली जिम, चांगले इक्विपमेंट, चांगले ट्रेनर, चांगले न्यूट्रिशन एक्सपर्ट आणि सगळे फिजिओ वगैरे यांना मिळेल आणि मला असं वाटतं की सूर्या जिमसारख्या जिम ऑलवेज सगळ्या पूर्ण भारतामध्ये खुलल्या पाहिजेत आणि ऑल क्रेडिट गोज टू समीर आणि टीम की त्यांनी एवढी चांगली जिम इथे सौरव आणि पूर्ण त्यांची फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून। कुमारी योगेश्वरी मिस्त्रीने आपल्या मनोगतामध्ये सांगितले की आपल्या धुळेसारख्या लहान शहरामध्ये 3 मजली भव्य दिव्य असणारे सूर्या फिटनेस सेंटर तसेच येथील सर्टिफाईड ट्रेनर इतर सुविधा पाहून मला खूप आनंद झाला। धुळेकर व्यायाम प्रेमींनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती केली। यावेळी मनोज पाटील मिस्टर इंडिया यांनी शरीरसौष्ठवाची प्रात्यक्षिके सादर करून लहान थोराबरोबर सेल्फी काढून उपस्थितांची मनं जिंकली। आपल्या इथे जी जिम झालेली आहे, जिम किती पण मोठी असली ना तरी त्यांना चालवण्यासाठी किंवा तिथे ट्रेनिंग देण्यासाठी जी व्यक्ती असते ती खरं तर महत्त्वाची व्यक्ती असते। तर आपल्याकडे जे ट्रेनर्स आहेत ते पूर्णपणे सर्टिफाईड ट्रेनर्स आहेत। डिप्लोमा इन पर्सनल ट्रेनिंग झाला आहे त्यांचा फ्रॉम रेप्युटेड इन्स्टिट्यूट नोन एज K11 स्कूल ऑफ फिटनेस सायन्सेस। त्याच्यानंतर आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट पण आहेत आणि जे ट्रेनर्स आहेत ते इंटरनॅशनली सर्टिफाईड आहे रेप्स इंडिया थ्रू। त्याच्यामुळे जर कुणाला जर कधी ट्रेनर्सच्या विषयी काही डाऊट जरी आला तरी सुद्धा ते रेप्स इंडियाच्या वेबसाईटवर जर जाऊन चेक करतील तर त्यांना आपले ट्रेनर्स तिथे रजिस्टर्ड हे दिसणार आहे आणि हे ट्रेनर्स तुम्हाला 24/7 कधी पण अवेलेबल राहतील की जेणेकरून आपले जे फिटनेस गोल्स आहे जसं मसल बिल्डिंग झालं, त्याच्यानंतर फॅट लॉस झालं, या गोष्टीमध्ये ते तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की फक्त वर्कआउट करून काय फायदा नसतो, त्याचबरोबर आपल्याला न्यूट्रिशनची पण त्याच पद्धतीने गरज असते। तर आपल्याकडे स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, त्याच्यानंतर जर कुणाला कोणत्या प्रकारची इजा झाली असेल, त्यांच्या पास्टमध्ये काही इजा झाली असेल तर ते देखील आपल्याकडे येऊन वर्कआउट करू शकतात, कारण की आपल्याकडे जो वर्कआउट प्लॅन बनणार आहे तो पूर्णपणे स्पेशल पॉप्युलेशनचे जे ट्रेनर्स असतात ते आणि स्पोर्ट्स
फिजिओथेरपिस्ट असतात, तर त्यांच्या निगराणीच्या खाली सगळा वर्कआउट होणार आहे. त्याच्यामुळं मी असं सांगू शकतो की दिस इज द सेफेस्ट जिम ऑफ धुळे. कारण की आपल्याकडे आता कोविडच्या परिस्थितीमध्ये जिमला सॅनिटायझेशन करण्यासाठी आपण UV लाईट्स थ्रू सॅनिटाईज करणार आहोत. कारण की जिम जेवढा सेफ राहील, हायजेनिक राहील, तेवढे लोक इथे सेफ राहतील आणि वर्कआउट करण्याचा पण आनंद घेऊ शकतील आणि आपले फिटनेस गोल्स अचीव्ह करू शकतील. मनोज पाटील सर आहेतच, तर तर जे आहेत मनोज पाटील सर हे तर आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन आहेत. तर सगळ्यांनी असं फॉलो करावं आणि ते जसं आपल्या देशाचं नाव मोठं करतायत आणि तरी एवढ्या मोठ्या स्तराला जाऊन पण ते डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे एकदम सिंपल व्यक्तिमत्व मी त्यांच्यात बघितलेलं आहे. कारण की आपण मागे बघू शकता, जर आपण डिझाईन केलेली आहे तर रात्री 8:30 वाजता असो का 9 वाजता आपण कधी पण त्यांना जर कॉल केला आणि लिटरली मी तुम्हाला सांगतो की मी त्यांना याची साईज काय हे विचारलेली कॉल करून. तर एवढ्या मोठ्या माणसाला आपण ज्या वेळेला विचारतो त्याला तो थोडा तरी टाइम घेतो. मग सरांनी जस्ट 2 मिनिटाच्या आतमध्ये मला सांगितलं की सर मी ज्या जिममध्ये वर्कआउट करतो त्या जिमची मिररची हाईट एवढी आहे. म्हणजे इतका सिंपल व्यक्ती आपल्याला इथे चीफ गेस्ट म्हणून लाभले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सद्यस्थितीत संपूर्ण देशात वस्तू या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरपूर प्रमाणात वाढ होत आहे. जे खाद्य तेल पूर्वी 80 रुपये होते त्यांचे आजचे दर 125 ते 135 किलो झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी जीवनावश्यक असलेल्या घरगुती गॅसच्या किमती रुपये 720च्या जवळपास झालेल्या आहेत. तसेच करोना काळात गॅस सिलेंडरवरील सबसिडी बंद झालेली आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या किमतीत देखील 10 ते 12 रुपये लिटर मागे वाढ झालेली आहे. तसेच डाळीचे भाव 120 ते 130 रुपये किलो झाले आहेत. करोनाच्या काळात लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झालेले आहे. या सर्व वाढत्या महागाईवर आळा घालून सर्वसामान्य जनतेस दिलासा मिळावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देऊन निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्व समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सस्ती दारू महंगा तेल, ये भाजप के बुड्ढे बैल, आगे चावल पी गए तेल, अरे ये भाजप के बुड्ढे बैल, आगे चावल पी गए तेल. पूरे देश के अंदर बीजेपी सरकार जो है, जो मूलभूत मुद्दे हैं जीवन वस्तु के, उसको साइड में रखते हुए कोई भी चीज का प्रोपगंडा बना के लोगों को बुलाने की कोशिश कर रही है. मगर आज देश के अंदर, हिंदुस्तान के अंदर सबसे ज्यादा महंगाई है. आज तेल जो है 140 रुपए किलो हो गया है, सब्जी जो है महंगी हो गई है, गैस सिलेंडर जो है महंगा हो चुका है, पेट्रोल महंगा हो चुका है. जब से लॉकडाउन शुरू है गैस की सब्सिडी जनता को मिली नहीं है. आज जनता भूखमरी के शिकार पे आ गई है. अगर 80 रुपए 90 रुपए की तेल था तो आज वो 140 रुपए किलो तेल हो गया है. ये देश के हालात बहुत खराब हो रहे हैं और बीजेपी सरकार जो है नए कुछ भी प्रूफ घंटे लाकर जो है कोई पब्लिक की दिशा भूल करने की कोशिश कर रही है. तो ये देश में चलने वाला नहीं है. देश में जो जनता है, जनता के ऊपर पहले ध्यान रखना चाहिए. शेतकरी का विषय जो है, शेतकरी आज जो है रास्ते के ऊपर है और आज अनाज के भाव बढ़ रहे हैं, जीवनावश्यक वस्तु के भाव बढ़ रहे हैं. अभी तो हम जो है छोटा सा आंदोलन कर रहे हैं, मगर हम धुलिया शहर के अंदर समाजवादी पार्टी जो है जन आंदोलन करेंगी, क्योंकि महंगाई कम नहीं हो रही है, महंगाई बढ़ रही है. और हमारे अबू आसिम आजमी साहब ने बोला है महंगाई के ऊपर पूरे महाराष्ट्र में आंदोलन समाजवादी पार्टी की तरफ से छेड़ा जाएगा. बहुत बुरी बात है, जीवनावश्यक वस्तु के भाव कम नहीं हो रहे. ई बिझनेस ट्रेड अँड सर्व्हिसेस या फार्म कंपनीच्या माध्यमातून धुळे, नंदुरबार व इतर जिल्ह्यातील ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ॲडव्होकेट किरण धनराज कुमावत, राखी किरण कुमावत, अशोक काशीनाथ सोनवणे, आशा अशोक सोनवणे सर्व राहणार धुळे या सर्वांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. तसेच दोषींवर भांडवीप्रमाणे MPID कायद्याप्रमाणे प्राइस चीज अँड मनी सर्क्युलेशन स्कीम अर्थात बँडिंग अधिनियम सन 1978 प्रमाणे तसेच IT सायबर कायद्यानुसार गुन्हे दाखल करून संबंधितांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून ठेवीदारांची ठेवीची रक्कम परत करावी. या मागणीसाठी ठेवीदार संघर्ष समितीने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे आपण आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करून दोषींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणीचे निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली. बिझनेस ट्रेड अँड सर्व्हिसेस ही सिंगल लेग फर्म कंपनी धुळ्यामध्ये 1 जून 2018 ते 31 जानेवारी 2019 कार्यरत होती. या कंपनीच्या माध्यमातून ॲडव्होकेट किरण कुमावत, अशोक सोनवणे, आशा अशोक सोनवणे आणि राखी किरण कुमावत या चौघांनी
गोरगरीब महिलांना मोठमोठी आश्वासनं देऊन, लाखाची आश्वासनं देऊन आपल्याला सिंगल लेगच्या माध्यमातून श्रीमंत करू अशी प्रलोभनं देऊन यांना विश्वास दिला आणि यांच्या माध्यमातून खूप मोठा पैसा उकळलेला आहे. आज ई बिझनेसमध्ये 7,597 लोक केवळ 8 महिन्यात जोडले गेले. विश्वासाच्या बळावर यांनी दिलेल्या प्रलोभनाला बळी पडून लोकांनी खूप मोठा पैसा ई बिझनेसमध्ये अडकवला. मात्र पैसे देण्याची वेळ ज्या वेळेला आली त्यावेळेला मात्र या चौघांनी हातवरती केले. मग अशी या ताईंनी सांगितलं की आम्ही जुने भांडे करून या ई बिझनेस ट्रेड अँड सर्व्हिसेसमध्ये पैसा टाकलेला आहे, परंतु ज्या वेळेला पैसा मिळेनासा झाला त्यावेळेला या लोकांना अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे. गेल्या 2 वर्षापासून ज्या गोरगरिबांचा पैसा अडकलेला आहे तो देण्याची मानसिकता त्यांची नाही. त्यांची उत्तरं आहेत की तुमच्याकडनं जे होत असेल ते करा, कारण संबंधित व्यक्ती धुळे कोर्टात वकील आहे आणि त्या वकिलीचा गैरफायदा घेऊन त्या माणसाने या ठिकाणी या गोरगरिबांना चुना लावलेला आहे अक्षरशः. अशी परिस्थिती असताना या लोकांनी उठाव करून शासनाकडे मागणी करण्यासाठी आज महाशय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी सगळी मंडळी आलेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी या प्रकरणाचा सखोल छडा लावून या गोरगरिबांना न्याय द्यावा अशी प्रातिनिधिक स्वरूपात माझी मागणी आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात बाल शिशु कक्षात घडलेल्या दुर्दैवी घटनेचा पार्श्वभूमीवर राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात जाऊन नवजात बालकांच्या कक्षाची सुरक्षतेच्या दृष्टीने पाहणी केली. उपस्थित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण, प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी अंचल दलाल यावेळी उपस्थित होते. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले, क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील शिशु वॉर्ड सन 2015 मध्ये अत्याधुनिक केला असून वॉर्डमधील वायरिंग मशिनरी आधुनिक असून सुस्थितीत आहेत. आधीच दिलेल्या सूचनेनुसार या हॉस्पिटलमध्ये अग्निरोध यंत्रणा बसवण्यात आलेली असून कालच हॉस्पिटलमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलेले आहे. या हॉस्पिटलमधील स्टाफ हा प्रशिक्षित असून शिशु वॉर्ड हा चांगल्या स्थितीमध्ये असून अत्याधुनिक आहे. तसेच राज्य सरकारने सर्व जिल्हा शल्य चिकित्सांना सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्या दृष्टीने या हॉस्पिटलचे सुद्धा सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले आहे. सुरक्षा ऑडिट करताना काही सुधारणा कराव्या लागल्या तर त्या तातडीने कराव्या. तसेच खबरदारीच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नये अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या. त्यासाठी काही निधीची आवश्यकता असल्यास पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून निधी देण्याची व्यवस्था करण्यात येईल असेही त्यांनी सूचना यावेळी दिल्या आहेत. आवाज टीव्ही न्यूज साठी सागर पाटील, सातारा. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी दाट जंगलात निर्जन ठिकाणी रविवारी विष्णू खाडे यांच्या मालकीच्या शेतात जोरजोरात आवाज येऊ लागल्याने आदिवासी विकास परिषदेचे कार्यकर्ते गेले असता तिथे महिला व पांढरे ड्रेस घालून नागरिक उपस्थित होते. त्यावेळी आपण आदिवासी आहोत, आपल्या देवदेवतांना पूजा असे आवाहन कार्यकर्त्यांनी करताच काही महिला अंगात येऊन घुमू लागल्या. ते पाहून हा अंधश्रद्धेचा प्रकार असून हे बंद करा म्हणताच उपस्थितांनी येशू ख्रिस्त नावाने घोषणा दिल्या व तुम्ही येथून जा, आम्ही धर्मांतर करणार नाही. आमचे आजार बरे झाले असून त्यामुळे आम्हाला सुख प्राप्ती झाली असल्याचे सांगत उपस्थितांनी मोठा गोंधळ केला. त्यामुळे आदिवासी विकास परिषदेचे कार्यकर्ते निघून गेले. गेली 2 वर्षापासून नाशिक, ठाणे, शहापूर, घोटी, मुंडेगाव, पाडली, आंबेवाडी येथील आदिवासी ठाकर कातकरी समाजाचे नागरिक कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या एका जंगलात एक मोठे पत्र्याचे शेडमध्ये येऊन प्रार्थना करतात. मात्र रविवारी मोठ्याने आवाज येऊ लागल्याने बारीगावचे सरपंच तुकाराम खाडे, भरत घाणे, सचिन पवार, पांडुरंग खाडे, विजय भांगरे, हबप शंकर घारे, बाळासाहेब साबळे, काळू भांगरे, सौ पुष्पा भांगरे, महादू
बिनार, सीबी भांगरे, सुनील सरुप्ते, सुरेश भांगरे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहिले तर तिथे एका शेडमध्ये काही महिला अंगात येऊन घुमताना दिसल्या। त्यामुळे या कार्यकर्त्यांनी आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये असे प्रकार होत नाही, तुम्ही वेगळ्या मार्गावर मार्गक्रमण सुरू करा। मात्र तेथील उपस्थित मंडळी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे कार्यकर्ते तो अंधश्रद्धा प्रकार पाहून माघारी फिरले। मात्र सरपंच तुकाराम खाडे यांना बोलवताना सांगितले की कोणतीही ग्रामपंचायत परवानगी न घेता अनधिकृतपणे शेड बांधून इथे बाहेरगावहून लोक येऊन इथे गोंधळ घालतात, ते योग्य नाही। लवकरच ग्रामसभेची बैठक घेऊन हा प्रकार शासन दरबारी सांगू, तर यापुढे गावातील व्यक्ती सोडून या ठिकाणी बाहेरील लोकांनी येऊ नये असे आवाहन केले आहे। आईनं म्हणजे पूर्ण तिचं लग्न झाल्यापासून देवाची तिनं सेवा केली, तर मग आईला असा आजार का बदलला आला बरोबर मग ये मग बोला तू ना। आणि मग असं झालं का दवाखान्यात आम्ही नेल्यानंतर याच्यात काय बोला मशीन मध्ये एक्सरे मशीन मध्ये टाकलं का? बर काय डायरेक्ट कोमातून जाईल, आम्हाला काही गॅरंटी नव्हती। डॉक्टरनं स्वतःची वाडीवर यायला आता घेऊन जा तुमच्या घरी, लागणार नाही बाई। आता वाडीवर मग तुम्ही देवाकडे आले की इकडे डॉक्टर नेली। आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निषेध मोर्चा। केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत असलेल्या महागाई विरोधात समाजवादी पार्टीची निदर्शने। क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयातील लाल शिशु कक्षाची गृह राज्यमंत्र्यांनी केली पाहणी। अकोले येथील कौसुबाई शिखराच्या पायथ्याशी अंधश्रद्धेचा प्रकार असून हे बंद करा, ग्रामस्थांची मागणी। सूर्या फिटनेस अँड वेलनेसचा शुभारंभ सोहळा संपन्न। ठेवीदारांची आर्थिक फसवणूक, कंपनीवर कारवाई करा, ठेवीदार संघर्ष समितीची मागणी। याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।